प्रत्येक वेळेला श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलेलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलेले पाहिजे. रेकी ध्यानाद्वारे आपण आपल्या श्वासाची गती एकदम सावकाश करत आहोत. मंगळवार मूलाधार चक्राची रेकी साधना आत्ता आपण करत आहोत. रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. रेकीचे 5 तत्व आपण लक्षात घेतलेली आहेत. रेकीची चिन्ह आपण पाण्यावर काढलेली आहेत. सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ जननेंद्रियांच्या वरती दोन्ही हात ठेवायचे आहेत. कल्पना करायची ब्रह्मांडीय शिवशक्ती, तिचा प्रवेश आपल्या मूलाधार चक्राच्या इथे झालेला आहे. सहस्त्रहार चक्रामधून ही ऊर्जा आतमध्ये येत आहे. आपण जो श्वास घेत आहोत त्या श्वासाद्वारे ही शक्ती आतमध्ये आलेली आहे. त्याचबरोबर त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आतमध्ये येत आहे. मूलाधार चक्र शरीरामधले पहिले महत्वाचे चक्र. या चक्रावर ही लाल रंगाची ऊर्जा चक्राकाररित्या फिरत आहे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र आणि त्याचबरोबर या चक्राचा संबंध मंगळ ग्रहाशी. या दोन्ही ग्रहांना आपल्या कल्पनेमधून आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ह्या चक्राचे अधिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे. ओम गम गणपतये नमः. ओम अंगाकाराय नमः. आणि पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. अतिशय महत्वाचे असलेले हे दोन्ही ग्रह लाल प्रकाशाशी संबंधित असलेला मंगळ ग्रह, मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव, या प्रत्येक अवयवाला लाल प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या कमरेखालचा प्रत्येक अवयव, रक्तधातू, अस्थिधातू, या प्रत्येकाचा संबंध आहे मंगळ ग्रहाशी, पृथ्वी ग्रहाशी. आता या दोन्ही ग्रहांची आणि मूलाधार चक्राची आपण माफी मागत आहोत. हो पोनो पोनो ह्या प्रार्थनेद्वारे किंवा हो पोनो पोनो हे मंगळ ग्रहा, पृथ्वी ग्रहा, मूलाधार चक्र, हे गणपती बाप्पा मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या विचारांद्वारे मी स्वतःहून माझ्या ह्या चक्रामध्ये अडथळे तयार केलेले आहेत. इथल्या प्रत्येक अवयवावर माझं खूप प्रेम आहे. यापुढे इथल्या प्रत्येक अवयवाची मी काळजी घेत आहे. विचारपूर्वक या चक्राचा जसा रंग लाल आहे त्याप्रमाणे लाल पदार्थांचे सेवन मी करत आहे. लाल रंगाच्या भाज्या, फळे याचा मी आहारामध्ये समावेश केलेला आहे. खूप आभार. सक्षम अस्थिधातूचे या देहरूपी मंदिरामध्ये असलेला महत्वाचा धातू अस्थिधातू, याला बळकटी देण्याचे काम मूलाधार चक्राद्वारे होत आहे. खूप आभार मानते मी इथल्या सूक्ष्म अवयवांचे, सूक्ष्म ग्रंथींचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. लं. 'ॐ 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 'ॐ
आज आपण एकाच बीजमंत्राचं उच्चारण करणार आहोत. लम हा मूळ बीजमंत्र, ज्याद्वारे आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. रेकी ही ब्रह्मांडीय शिवशक्ती, या शक्तीवर आपला पूर्ण विश्वास. लाल रंगाची ही ऊर्जा मूलाधार चक्रामध्ये चक्राकाररित्या फिरत आहे. प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा. आता आपल्या श्वासाकडे बघण्याचा प्रयत्न करा. खोल श्वास घ्या. या ठिकाणी आपण श्वासाला रोखलेलं आहे. आणि अगदी सावकाश श्वास सोडत लमचं उच्चारण करायचंय. लम. या चक्राचा कारक ग्रह मंगळ ग्रह, पृथ्वी ग्रह. या चक्रा संदर्भात जर काही अडथळे असतील तर ह्या चक्रावर ही रेकीची साधना आपण करत आहोत. लाल रंगाच्या भाज्या, फळे, डाळी याचं जास्तीत जास्त आपण आहारामध्ये समावेश केलेला आहे. या सगळ्या अन्नपदार्थामधून आपल्याला एक रेकी मिळत आहे, चांगल्या आरोग्याची रेकी. मूलाधार चक्रामधील प्रत्येक अवयव सक्षम करण्याची रेकी. खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. प्रत्येक अवयव आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपले दोन्ही पाय ज्यांच्यामुळे आपण सगळीकडे फिरत आहोत. कल्पना करायची की जर हे पाय नसतील तर आपण कितीतरी गोष्टी करू शकणार नाही. म्हणून दररोज सातत्याने प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. आभार शास्त्र, ज्याद्वारे एक वेगळी ऊर्जा, एक आशीर्वाद आपल्याला मिळत आहे, त्या त्या अवयवांचे. एक दिव्य असा लाल प्रकाश आपल्या दोन्ही पायांवर पडलेला आहे. लाल प्रकाशामधली ऊर्जा दोन्ही पायांच्या प्रत्येक अवयवापर्यंत जाऊन पोचलेली आहे. प्रत्येक अवयव आपला आता एकदम रिलॅक्स होत आहे. खूप आभार प्रत्येक अवयवाचे. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला हे सक्षम शरीर मिळालेले आहे. या सक्षम देहरूपी मंदिरात आपण सुरक्षित आहोत, ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे. या देहरूपी मंदिराची आपण खूप काळजी घेत आहोत. रेकी ह्या शिवशक्तीद्वारे दररोज आपल्याला ही चैतन्यरूपी ऊर्जा मिळत आहे. खूप आभार या चैतन्यरूपी ऊर्जेचे, शिवशक्तीचे, आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे, मंगळ ग्रहाचे, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार. अगदी सावकाश आता आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे. आज आपण प्रत्येक चक्रामधील पृथ्वी तत्वाला सक्षम करत आहोत आणि मंगळ ग्रहाला सक्षम करत आहोत. वैश्विक शिवशक्ती जी मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, आता तिचा प्रवास ऊर्ध्वगामी सुरू झालेला आहे, म्हणजे सहस्त्रहार चक्राकडे. आता स्वादिष्ठान चक्रामध्ये ही ऊर्जा चक्राकाररित्या फिरत आहे. इथल्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे. या चक्रा संदर्भात जर काही त्रास असेल, विसर्जन क्रियेसंदर्भात,
रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा एक्सक्रेटरी सिस्टीम याच्या संदर्भात जर त्रास असेल, जलतत्व जर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित काम करत नसेल, माफी मागायची जलतत्वाची. हे जलतत्वा, हे स्वाधिष्ठान चक्र आणि ह्या चक्राचा कारक ग्रह चंद्रग्रह, मला माफ करा, कृपया मला माफ करा. हे पवित्र नद्यांनो, धन्यवाद. तुम्ही भरभरून आशीर्वाद देत आहात, फक्त मलाच त्याची जाणीव होत नाहीये. यापुढे जलतत्वाचे मी खूप आभार मानते. हे जीवन जगण्यासाठी जलतत्व अतिशय महत्त्वाचे तत्व. यापुढे मी या शरीराची खूप काळजी घेत आहे. 70% पाण्याने असलेले हे शरीर, व्यवस्थित प्रमाणात मी पाणी पित आहे. माझा प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानते. मी इथल्या सूक्ष्म अवयवांचे विसर्जन क्रियेद्वारे नको असलेले पदार्थ बाहेर निघून जात आहेत. चंद्रासारखी शीतलता माझ्या अंतर्मनाला मिळत आहे. विविध भावनांशी संबंधित असलेले हे चक्र, विविध नातेवाईक, त्यांच्याबद्दल असलेल्या भावना, यांना सगळ्यांना मी संतुलित करत आहे. या चक्रामधील अस्थिधातूला मी सक्षम करत आहे. खूप आभार. या सूक्ष्म चक्राचे, इथे असणाऱ्या पृथ्वी तत्वाचे खूप आभार. बीजमंत्राद्वारे lam पूर्ण शांतता अंतरंगामध्ये. चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमः. खूप आभार, खूप आभार. इथल्या सूक्ष्म अवयवांचे प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार या शिवशक्तीचे. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. मणिपूर चक्र, ज्याचा संबंध सूर्यग्रहाशी. सूर्यग्रहाला कल्पनेमधनं बघायचे. डोकं टेकवून सूर्यनारायणांना मनापासून नमस्कार. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. सूर्यग्रहांना अतिशय प्रिय असणारे अर्घ्य आपण रोज देत आहोत आणि सूर्य नमस्कार आपण घालत आहोत. खूप आभार. या अग्नितत्वामध्ये जर काही बिघाड असेल, इथल्या सूक्ष्म अवयवांमध्ये जर काही त्रास होत असेल, तर त्याची माफी मागायची आहे. हे मणिपूर चक्र आहे सूर्यनारायण. हे अग्नितत्वा, मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे या चक्रात अडथळे झालेले आहेत. यापुढे मी अतिशय विचारपूर्वकच अन्न ग्रहण करत आहे. या सक्षम चक्राचे मी खूप आभार मानते. या चक्राचा कारक ग्रह पृथ्वी ग्रह, त्याचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सूर्यनारायणांना प्रिय असलेले अर्घ्य तर मी देत आहे, त्याबरोबर सूर्य नमस्कार पण मी घालत आहे. खूप आभार या सक्षम चक्राचे. या चक्रामधील
अस्थि धातूला मी सक्षम करत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे लं प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. एक दिव्य असा लाल प्रकाश मणिपूर चक्रावर पडलेला आहे. खूप आभार, खूप आभार. या सक्षम चक्राचे अगदी सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. अनाहत चक्र, विविध भावनांशी संबंधित असलेले हे चक्र. आपण खूप सक्षम आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत या मनुष्य जन्मामध्ये, या देहरूपी मंदिरामध्ये. खूप आभार या सक्षम चक्राचे. ह्या चक्रामध्ये जर काही अडथळे असतील, या चक्राचा संबंध वायू तत्वाशी, वायू तत्वामध्ये जर काही अडथळे असतील, माफी मागायची या तत्वाची. हे वायू तत्वा, वायूची देवता हनुमानजी, इथला प्रत्येक सक्षम अवयव मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. हे वायू तत्वा तू उत्तमरित्या काम करत आहे. हनुमानजी, तुम्ही तुमचे आशीर्वाद भरभरून देत आहात. फक्त मलाच त्याची जाणीव होत नाहीये. खूप आभार मानते मी हनुमानजींचे. माझ्या सक्षम चक्रांद्वारे मी निरोगी आयुष्य जगत आहे. आपण सगळेजण ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर आहोत. खूप आभार या सक्षम चक्राचे. लं शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र, शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. एक दिव्य असा लाल प्रकाश चक्रावर पडलेला आहे. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवायचे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, जर आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्यांविषयी चांगल्या भावना येत नसतील, वेगळे विचार येत असतील, आपलं बोलणं जर आपण चांगल्या प्रकारे समोरच्याला सांगता येत नसेल, तर समजायचं ह्या चक्रामध्ये आपल्याला अडथळे आहेत. आकाश तत्वाची माफी मागायची. हे आकाश तत्वा, मला माफ कर, कृपया मला माफ कर. तू तुझे आशीर्वाद भरभरून देत आहेस. फक्त माझीच ओंजळ कमी पडत आहे. यापुढे मी या चक्राची अगदी व्यवस्थित काळजी घेत आहे. खूप आभार, खूप आभार. गणपती बाप्पांचे, मंगळ ग्रहाचे, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे. चांगली श्रवण शक्ती
ही दैवी देणगी आपल्याला मिळालेली आहे. या चांगल्या श्रवणशक्तीद्वारे आपण चांगल्याच गोष्टी ऐकत आहोत, ग्रहण करत आहोत. विविध स्तोत्र आणि मंत्र, या मंत्रांमध्ये अशी जादू आहे जे आपण वारंवार जेव्हा उच्चारण करतो त्या मंत्राच्या उच्चारणाने आपल्या चक्रांना ऊर्जा मिळत आहे. खूप आभार चांगल्या श्रवणशक्तीचे. ओम आणि लम द्वारे. ओम लम खूप आभार चांगल्या श्रवणशक्तीचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दिव्य लाल प्रकाशामध्ये या चक्राला बघायचे. आपल्या दोन्ही तळव्यांद्वारे आपल्या दोन्ही डोळ्यांना ऊर्जा मिळत आहे, त्याकडे लक्ष द्या. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडामधील दिव्य शक्तींचे, सूर्यग्रहाचे, चंद्रग्रहाचे, बाकी सगळे ग्रह, प्रत्येकाचे खूप आभार. लम आज्ञाचक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. एक दिव्य असा लाल प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. सगळ्या नकारात्मक ऊर्जा त्यांच्यापासून आपण एकदम लांब आहोत. रेकी ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीच्या आशीर्वादाने चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजमंत्रांद्वारे. हम क्षम सोहम श्रीं सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. तीक्ष्ण बुद्धिमत्ता जिचा संबंध आहे सूर्यग्रहाशी, सूर्यासारखे तेज या रेकी शक्तीद्वारे आपल्याला दोन्ही मेंदूंना मिळत आहे. दोन्ही मेंदू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. लम सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर काढायचे ओम बीजाक्षर, मग लम काढा आणि मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे. ओम गम गणपतये नमः. मूलाधार चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे.
शरीरातला रक्तधातू, अस्थिधातू यांना बळकटी मिळालेली आहे. मंगळ ग्रह आणि पृथ्वी ग्रहाचे खूप आभार. या दोन्ही ग्रहांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार, खूप आभार, खूप आभार.